विजेता कापूस एक नंबर, विजेता कापसाला तोड नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश शंकर सातारकर, राहणार निमकरदार, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मी माझ्या शेतात विजेता 858 ही व्हेरायटी लावलेली आहे. आणि या व्हेरायटीविषयी अशी जसं शेतकरी बंधूंना सांगायचं आहे की व्हरायटी चांगली आहे. विशेष माझी ट्रॅक्टरची पेरणी होती, एकरी 4 बॅग मी लावलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोगप्रतिकार शक्तीलाही चांगली आहे, उगम शक्तीलाही चांगली आहे. दुसरी गोष्ट हिच्या फळफांद्या चांगल्या ब्रँचेस होतात. प्लसमध्ये तिच्यावर जास्त मावा तुडतुड्याचा पांढऱ्या माशीचा अटॅक येत नाही. आणि कापूस वेचणी फार सोपी आहे. बाया किरकिर करत नाहीत. विशेष म्हणजे बाया वावरात आल्या की 70 किलो 60 किलोच्या आसपास बाया कापूस असतात. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आपण 3 फुटाच्या सोयात लावून केली, एकरी 4 पाकिटची लागवड जर केली 3 बाय 1 किंवा ट्रॅक्टरनं डायरेक्ट पेरली, कारण आम्ही तर ट्रॅक्टरनंच पेरली, तर त्याच्यात आम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न म्हणजे बाकीचे व्हेरायटीचे आमच्या गावात लागवड होता. पण माझ्या शेतात जी विजेता मी लावली त्या विजेतात मला उत्पन्नातही सरशी झाली, रोगप्रतिकार शक्ती चांगली आली, बाहेर यायच्याही सोपी राहिली, बोंड साईज चांगला आहे. विशेष म्हणजे रुईचा उताराही तिचा चांगला आहे. प्लसमध्ये वाळ्याली बी मस्त छात्या एवढी डोक्या एवढी होते. आणि तिचे बाकीचे गुणधर्म असे चांगले आहेत की रोगप्रतिकार शक्तीला चांगली असल्यामुळे आपल्याला फवारणीचा खर्च कमी होते. दुसरी गोष्ट एकरी 4 पाकिटं लावली तर आपलं उत्पन्नात 8-10 सरास लागली. आमच्या गावात विजेता हे वाहन 8-10 क्विंटल एकरी सरास लागली. एकरी 4 पाकिटं ट्रॅक्टरनं डायरेक्ट उन्हारली. प्लसमध्ये 3 बाय डायरेक्ट ट्रॅक्टरचं उन्हारी झाली. आणि बाकीच्या गोष्टीला तर काही तिचं असं वाटलं नाही की हिचे हे गुणधर्म खराब आहेत म्हणून, कारण पात्या गळत नाही. विशेष म्हणजे रोगराईचं वातावरण आलं तर पाती टिकवायची क्षमता चांगली आहे तिची. फुलं खुलतात तिचे. फुलं खुल्या टायमात जर पाऊस जरी चालू राहिला तरी 155 अजित 5 या व्हेरायटीचे फुल पाती सुद्धा बोंडी सुद्धा खाली पडते. मी यंदा माझी 5 एकर पराठीची पाकिटं बुकिंग केली. तुम्ही पण बुकिंग करा. आणि माझ्या शेतात मी 5 एकर पराठीची यंदा लागवड करणार आहोत. तुम्ही करा. या पराठी डिजिटलनं आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी चांगलं रिसर्च नवीनमध्ये. आणि माझ्या मागच्या वर्षी तर नवीन रिसर्च असल्यावरही मी माझ्या शेतात फुल माझ्या डेअरिंगवर पेरली. मला खूप बाकीच्या व्हेरायटीपेक्षा जास्त पिकली. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही आवश्यक याचा लाभ घ्या. नाही काही तर तुम्ही 5 एकर पेरसाल तरी माझ्यासाठी माझा व्हिडिओ पाहून तुम्ही 4 एकर तरी पेराल. फेल झाले तर मला सांगा. धन्यवाद.